श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीजमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण शनी आणि मंगळ म्हणजेच नुकतीच आजपासून किंवा उद्यापासून होणारी शनी मंगळ युती याविषयी चर्चा करणार आहोत। आपण सध्या यूट्यूबला पाहतोय बरेच व्हिडिओ व्हायरल झालेत की आज शनी आणि मंगळ यांची युती होणार आहे। पण आज कुंभ राशीत शनी महाराज मार्गी लागले असून उद्या मंगळ कुंभ राशीत येणार आहे। म्हणजेच शनी आणि मंगळ एकत्र एका घरात राहणार आहेत। मात्र या युतीचा प्रभाव होण्यासाठी म्हणजेच आपल्या आयुष्यात काही घटना घडण्यासाठी त्यांची युती होणं गरजेचं आहे। आपण बरेच व्हिडिओ पाहतो, त्याच्यात आपण पाहिलं की ॲक्सिडेंट होतील, आजार पण येईल। पण हे कधी तर आपल्या कुंडलीमध्ये जर हे ग्रह अशुभ असतील तर, जर तुमच्या कुंडलीत तुमच्या शनी किंवा मंगळ हे ग्रह शुभ असतील तर तुम्हाला याचा काही त्रास होणार नाही। मात्र जर तुमच्या कुंडलीत हे ग्रह अशुभ असतील तर याचा थोडाफार त्रास तुम्हाला होऊ शकतो। पण कधी सध्या शनी शततारका नक्षत्रात असून मंगळ धनिष्ठा नक्षत्रात आहे। जेव्हा 10 एप्रिलला शनी आणि मंगळ एकत्र पूर्वाषाढा नक्षत्रात येतील तेव्हा आपल्याला हा त्रास होण्याची शक्यता आहे। तिथपर्यंत घाबरून जायचं काम नाही। सध्या तुम्हाला स्वतःच्या रक्षणाकरता गणपती स्तोत्र बोला, मारुती स्तोत्र बोला। त्याचप्रमाणे तुम्हाला काही उपाय सांगते ते करून बघा। पिंपळाच्या झाडाला गूळ आणि दूध मिश्रित पाणी अर्पण करा। त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून ओम नमः शिवायचा जप करा। राईच्या तेलाचा दिवा पिंपळाच्या झाडाला लावा। हे छोटे छोटे उपाय केल्याने तुमच्या ज्या आयुष्यात येणारी संकट आहेत ती टळू शकतात। वाहन हळू चालवा, गरज असेल तरच वाहन बाहेर काढा, नाहीतर गाडी चालवू नका। हे फक्त 15 दिवस करायचंय तुम्हाला। 15 सुद्धा नाही, 10 एप्रिलला म्हणजे 10 एप्रिल 5 एप्रिल ते 15 एप्रिल एवढं पाळलं तरी भरपूर आहे। त्याचप्रमाणे तुम्ही मारुती स्तोत्र बोलू शकता आणि मंगळवारी शनीच्या किंवा मारुतीच्या मंदिरात जा आणि तिथे जे पीडित लोक असतील त्यांना दान करा। असं केल्याने तुमची संकट नाहीशी होतील। त्याचप्रमाणे तुम्ही गोरगरिबांना, अंध व्यक्तींना किंवा अनाथ आश्रमांना दान देऊ शकता। त्यांना ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या देऊ शकता। तर हे सगळं केल्याने तुमचे दोन्ही ग्रह सुधारू शकतील। धन्यवाद। अशीच आपली माहिती ऐकण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करा आणि फॉलो करा।